मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे असं दाखवण्यात येणार आहे की इकडे ती जानकी त्या ऐश्वर्याला चेतावणी देत असते. तिला म्हणत असते, आता जर तू काही आणखी असं केलंस ना तर मी तुला सोडणार नाही. तुझं लाडू खाऊन आणि कारल्याचा ज्यूस पिऊन जो चेहरा झाला होता तो अगदी बघण्यासारखाच होता. त्यावर ती म्हणते, शट अप जानकी. तर ती म्हणते, यू शट अप अँड कीप युअर व्हॉइस डाऊन. आवाजही खाली आणि तुझी नजरही खाली, असं त्या ऐश्वर्याला सांगते. तर ती म्हणते, आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ऐश्वर्या, तू किती जरी खोटं बोललीस ना, तुला फारच सवय आहे खोट्याचे ढोल बडवण्याची. पण मात्र खोटेपणाचा ढोल एक दिवशी फुटल्याशिवाय राहत नाही, असं ती त्याला सांगते. त्यानंतर, बऱ्याचे बोल खरे होतात का? ह्या खरेपणांचा हात धरून तू ही लढाई जिंकणार आहेस का? असं वाटतं का जानकी तुला? असं तिला विचारते. त्यानंतर ती म्हणते, अगं जानकी, तुला आणखी कळत कसं नाहीये ग? ही लढाई तर मी कधीच जिंकलेले आहे. आणि घरामधली बदाम संपले असतील तर बाजारातनं तू ते मागवून घे. कारण तुला लक्षात तरी आहे का, आणखी तुझ्यावर तुझ्या आईचा खुनाचा आळ केलेला आरोप गेलेला नाहीये. तुला कोर्टामध्ये देखील हजर राहायचं आहे. जरा त्याच्यावर लक्ष दे. आणि त्यामुळेच ना आता ह्या सिरियल मधल्या हिरोईन सारखं ज्यूस म्हटलं की कारल्याचा ज्यूस काय द्यायचा आणि बदाम म्हटलं की लाडूमध्ये मसाले काय वापरायचे, हे असले टिपिकल सारखं तू लढणं बंद कर. तुला काय वाटलं, तू असल्या छोट्या छोट्या लढाया जिंकलीस तर तू हा गेम हा खेळ जिंकले आहेस की काय, असं समजू नको. आयुष्यभर तू अनाथ नावाचा शब्द घेऊन फिरत होतीस आणि त्यानंतर अचानक तुझी आई आली आणि तिने तो शब्द पुसला आणि अगदी प्रेमाने मायेने आई शब्द कोरला. पण पुढे काय झालं, आभाळ कोसळलं आणि ती पाटी पुसली गेली आणि त्यानंतर आई पाण्यात पडली, आई गायब झाली. आणि आता तू देखील जेलमध्ये जा आणि जेलमध्ये तुझ्या मेलेल्या आईचं भिंतीवर नाव कोरत राहा आयुष्यभर. त्यानंतर हे तिचं सर्व बोलणं त्या जानकीला मात्र काही सहन होत नाही. त्यामुळे ती त्या ऐश्वर्यावर जोरामध्ये हात उचलते. तेवढ्यातच तिथे तिचा आवाज ऐकून सौमित्रा बाहेर येते आणि म्हणते, जानकी, तू हे काय करत आहेस? त्यावर ऐश्वर्या त्या सौमित्राला म्हणते, त्यावर ती म्हणते, अगं ती प्रेग्नेंट आहे याचं तरी भान राहू देत, तू तिच्यावर हात का उचलत होती? त्यावर ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि सौमित्राला म्हणते, बरं झालं आई तुम्ही इथे आलात, नाहीतर आत्ता ही जानकी माझ्यावर हातच उचलणार होती. त्यावर ती म्हणते, आई आता मला तुमचाच आधार आहे. हिची तर मला ह्या घरामध्ये राहण्याची सुद्धा भीती वाटत आहे. त्यावर नानासाहेब म्हणतात, अगं सौमित्रा, तू हे काय करत आहेस? आधी जानकीने इथे काय घडलं आहे ते तर ऐकून घे, त्यानंतर बोल. त्यावर ती म्हणते, तुम्ही शांत बसाय का? गरोदरबाईवर ही हात उचलत होती, हिला लाज सुद्धा वाटत नाही का असं वागायला? म्हणतात, जानकी तूच सांग बरं नेमकं काय घडलं इथे. त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी सांगते ना. त्यानंतर ती म्हणते, आई तुम्हाला वाटत असेल ह्या जानकीने मोठ्या काळजीने माझ्यासाठी लाडू आणि ज्यूस केला, पण खरं तर या लोकांनी त्या लाडूमध्ये अगदी तिखट मसाले भरले होते आणि तो ज्यूस तर कारल्याचा ज्यूस केला होता. खरं तर ह्यांच्यावर विश्वास ठेवून मी ते सर्व खाल्लं आणि प्यायले, पण रूममध्ये गेल्यानंतर मला फारच उलट्या झाला, एवढा त्रास झाला म्हणून तुम्हाला सांगते. आणि असं म्हणून ती जोराजोरात रडायला लागते. तर ती जानकी म्हणते, अहो आई माझं ऐकून तर घ्या. त्यावर ती म्हणते, बास आता काय ऐकायचं बाकी आहे? मला तर कळतच नाही जानकी तू असं तिच्यासोबत का वागत आहेस. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, आई मी ह्याच गोष्टीचा जाब विचारण्यासाठी हिच्याकडे आले तर ही माझ्यावर हात उचलत होती. त्यावर अवंतिका म्हणते, उगाच आता तू ऐश्वर्या काही वाढवून मीठ मसाला लावून सांगू नकोस हा. त्यावर ती सौमित्रा म्हणते, अवंतिका तू तर गप्पच बस आणि तू होतीस का इथे? त्यावर ती म्हणते, नाही तर. मग ती विचारते, मग तू हे असं तिला का म्हणत आहेस? त्यावर ती म्हणते, तू उगाच आता त्या जानकीची वकिली करणं बंद कर. त्यानंतर सौमित्रा म्हणते, जानकी या घरामध्ये असा एकतरी दिवस जाणार आहे का ज्या दिवशी मी तुला रागवणार नाही? अगं असं गरोदरबाईला कोणी तिखट लाडू खाऊ घालतं का? त्यावर ती म्हणते, अहो आई माझं ऐकून तर घ्या. तर सौमित्रा तिच्यावर फारच चिडते आणि तिला म्हणते, बास जानकी तू इथनं निघून जा. त्यानंतर त्या सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात आणि अवंतिका आणि जानकी देखील त्यांच्या रूममध्ये जातात. त्यानंतर ती अवंतिका
त्या जानकीला म्हणते, जानकी तुम्ही आईच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका, त्या तर फक्त तुम्हाला रागवण्याचं नाटक करत होत्या. त्यावर ती जानकी म्हणते, अगं ते सर्व मला माहीत आहे ग, पण माझ्या आईचं काय, कुठे असेल ती, तिचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना, असं म्हणून ती रडायला लागते. त्यावर ती अवंतिका म्हणते, डोंट वरी वहिनी, तुम्ही असा विचार करू नकात, मला खात्री आहे तुमच्या आई असतील आणि त्या सुखरूपच असतील, असं तिला सांगते. हो तर मग ती कुठे आहे अवंतिका, माझी आई कुठे असेल, कुठे शोधू मी तिला, असं म्हणते. आणि त्यावर ती म्हणते, रोज त्या ऐश्वर्याला धडा शिकवण्याच्या नादामध्ये मी काही ना काही करत असते, पण माझ्या मनामध्ये आईबद्दलची ओढ काही कमी होत नाही, असं तिला सांगते. आणि म्हणते, तुला माहीत आहे का, मी रोज ह्याच विचार करत असते, माझी आई कुठे असेल, कुठे शोधू मी तिला, आणि रोज रात्री माझ्या लेकीला झोपी घालताना देखील, ओवीला माझ्या कुशीमध्ये रात्री झोपी घालताना देखील माझ्या मनामध्ये तेच विचार असतात. आणि मी ज्या वेळेस मला आई भेटली होती त्यावेळेस मी तिच्या कुशीमध्ये कसं पहिल्यांदा झोपले होते ते सर्व चित्र मला वारंवार आठवत असतं, आणि ते आठवल्यावर मनाची ओढ मात्र आईबद्दलची काही कमी होत नाही, मन सतत तिकडेच धाव घेत असतं, असं म्हणून ती रडते. आणि तिला विचारते, आता मी कुठे तिला शोधू, कशी असेल ती, असं तिला विचारत असते. तिने माझ्यासाठी गायलेली अंगाई आणखीनही माझ्या कानावर घुमघुमत आहे, सतत मला ऐकायला येते. नियतीने आमच्या दोघींना वेगळं केलं, नशिबाने एकत्र आणलं, पण आता ठीक आहे, मला नियतीशी 2 हात करावे लागले तरीही चालेल, पण मी माझ्या आईला मात्र शोधूनच राहील. त्यावर अवंतिका म्हणते, हो वहिनी, पण त्या जरी पाण्यातनं वाचले असतील तरीही ऐश्वर्याला घाबरून त्या कुठे ना कुठेतरी थांबल्या असतील, मग आता त्या कुठे थांबल्या आहेत आणि कशा, हे आपण कसं शोधणार आहोत, असं ती त्या जानकीला विचारत असते. आणि इकडे ऋषिकेश पोलिसांना विचारत असतो, जानकीच्या आईचा शोध कुठवर आला, तुमच्या काही हाती लागलं का? त्यावर ते सांगतात, आणखीन तरी आमच्या काही हाती लागलं नाही, पण आमचा शोध मात्र पुरेपूर चालूच आहे, आम्ही काही मोठ्या मुलांना नदीमध्ये उड्या मारून शोधायला देखील लावलं आहे. त्यावर ऋषिकेश विचारतो, मग काय तुमच्या हाती काही लागलं का? त्यावर तो इन्स्पेक्टर म्हणतो, आणखीन तरी आमच्या काही हाती ठोस पुरावा असा लागलेला नाही, आणि त्या नद्या आजूबाजूच्या छोट्या गावामध्ये कुठे जातात तिथे देखील आम्ही शोध घेतला, पण काहीच आमच्या हाती लागलं नाही. त्यावर ते म्हणतात, त्यामुळे आपण त्यांना मृत देखील घोषित करू शकत नाहीयेत, कारण त्यांची बॉडी देखील आपल्या हाती लागलेली नाहीये. आणि त्यानंतर ऋषिकेश त्या इन्स्पेक्टरला म्हणतो, हे बघा साहेब, तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, आम्ही देखील आमचे प्रयत्न सुरूच ठेवतो. त्यावर तो इन्स्पेक्टर ऋषिकेशला विचारतो, हा तुमचं नाटक कुठवर आलं? त्यावर सारंग म्हणतो, आमचं नाटक ना एकदम चांगलं चालू आहे, आणि त्या ऐश्वर्याचा आता सर्व गोष्टींवर विश्वास देखील बसलेला आहे. त्यावर तो ऋषिकेश त्यांना सांगतो, हो, आणि आता ऐश्वर्या लवकरच कबूल करेन तिने हे सर्व कशासाठी केलं होतं. ठीक आहे, पण तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते सर्व लवकरात लवकर करा, असं तो इन्स्पेक्टर सर्वांना सांगतो. आणि म्हणतो, कारण आता कोर्टाची तारीख देखील जवळ आली आहे, आणि एकदा का कोर्टामध्ये तारीख चालू झाली ना मग मात्र मी तुमची कसलीच मदत करू शकणार नाही, असं तो त्या सर्वांना सांगत असतो. त्यानंतर ते इन्स्पेक्टर म्हणतात, मी आउट ऑफ द बॉक्स जाऊन हे सर्व जे काही तुमची मदत करत आहे ना ते फक्त खरं सत्य शोधून काढण्यासाठीच करत आहे. त्यावर ऋषिकेश त्या इन्स्पेक्टरला म्हणतो, खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद, थँक्यू. त्यावर तो म्हणतो, थँक्यू काय, मी तर आहेच तुमची सेवा करण्यासाठी, आम्ही लोकांची सेवा करण्यासाठीच आहोत. तर ऋषिकेश म्हणतो, खरं तर तुमच्या विचारांसारखे इन्स्पेक्टर पोलीस पाहिले ना खरंच खूप बरं वाटतं. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे, आता आम्ही निघतो, आणि जर तुम्हाला काहीही माहिती कळाली तर आम्हाला नक्कीच कळवा, असं म्हणून तिथनं ऋषिकेश, सारंग आणि सौमित्र निघून जातात. आणि त्यानंतर इकडे जानकी आणि अवंतिका ह्या दोघीजणीही त्या जानकीच्या आईच्या घरी पोहोचलेलं असतात. तिचं घर मुंबईमधल्या वाशिममध्ये असतं. तिथे त्याच्या आईच्या खोलीवर जातात आणि त्यानंतर सर्व रूमची झडती घ्यायला लागतात. त्यावर तिथेच तिला तिच्या एका कपाटाची चावी देखील दिसते. आणि त्यानंतर बेडजवळच त्या लताबाईचा फोटोही असतो. आणि त्यानंतर ती जानकी तिथला फोटो
तो उचलते आणि स्वतःच्या आईच्या आठवणीने रडायला लागते. त्यानंतर अवंतिका जानकीला म्हणते, वहिनी आता आपल्याकडे वेळ फारच कमी आहे, आता आपण सगळीकडे शोधाशोध चालू करूयात. त्यानंतर त्या दोघीजणी सगळीकडे तिचं घर चप्पा शोधून काढतात. त्यानंतर बेड खाली बघतात, फ्रीजवर, गादीखाली आणि कपाटामध्ये सगळीकडे बघतात, पण त्यांना मात्र काहीही दिसत नाही. त्यानंतर त्यांच्या हाती एक बॉक्स लागतो आणि त्यानंतर ते बॉक्स उघडतात तर त्या बॉक्समध्ये खूप सारी खेळणी असते, बाहुली देखील असते आणि भातुकलीचा खेळ आणि खूप सारे गिफ्ट्स असतात. त्यावर ती जानकी ते पाहून रडायला लागते. त्यानंतर ती बाहुली उचलते आणि म्हणते, अगं ही खेळणी तर माझीच असेल का? आईने माझ्यासाठीच घेऊन ठेवली असेल आणि ही बाहुली तर माझ्या लहानपणीचीच आहे, असं ती त्या अवंतिकाला सांगते आणि रडायला लागते. त्यावर ती म्हणते, मला तर आता आईला भेटल्याशिवाय राहवतच नाही. आई तू जिथे कुठे असशील तिथनं लवकर परत ये, मी तुझी वाट बघत आहे, असं म्हणून ती रडायला लागते. त्यानंतर ती म्हणते, मला वाटलं आई मला विसरली, पण अवंतिका आई मला बिलकुलही विसरली नाही. तिने तर मला कधीच तिच्या आयुष्यामधनं काढून टाकलं नव्हतं. ती तर सततच माझ्या आठवणींमध्ये झुरत राहिली आणि त्याचसोबत दुःख घेऊन ती जगत राहिली. त्यावर ती सांगते, तिने माझ्या प्रत्येक वाढदिवसासाठी हे एक गिफ्ट घेतलं असावं, असं ती अवंतिकाला सांगत असते. आणि त्यानंतर त्या बाहुलीच्या आणि भातुकलीच्या खाली एक कागद देखील असतो. त्यावर ती जानकी तो कागद हातामध्ये घेते आणि वाचायला लागते. तर त्या कागदामध्ये असं लिहिलेलं असतं, नशिबाने माझ्या आयुष्याचा खेळ केला आणि मला माझ्या बबडीपासनं लपंडाव खेळायला लागला. मी तिला कधी भेटले किंवा बघितलं नाही, पण वाढदिवसाच्या तिच्या दिवशी मी या खेळण्या घेतलेल्या आहेत. कधी ना कधी मला ती सापडणार आणि त्यानंतर मी तिला हे सर्व तिचं बालपण परत देणार, असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. ते चिठ्ठी वाचल्यानंतर तर जानकीला फारच रडायला येतं, वाईट वाटतं. त्यानंतर ती अवंतिका म्हणते, वहिनी सावरा स्वतःला, रडू नकात, आणखी आपल्याला बरंच काही शोधायचं आहे. त्यानंतर ती तिथनं उठते आणि समोरच भिंतीवर राज्यस्तरीय क्रीडा पुरस्काराचं एक सर्टिफिकेट लावलेलं असतं. ते पाहून ती जानकी आणि अवंतिका दोघीजणी देखील तिथे जातात आणि त्यानंतर ती फ्रेम काढून बघतात तर त्यावर ते सर्टिफिकेट जलतरण स्पर्धेचं असतं. त्यावर ती अवंतिका आणि जानकी हे पाहून म्हणतात, बापरे, आपल्याला तर याबद्दल काहीच माहीत नव्हतं. आता आपल्या हाती फारच मोठा पुरावा लागलेला आहे वहिनी, असं ती अवंतिका त्या जानकीला सांगते. आणि त्यावर ती जानकी म्हणते, हो ग, खरंच आपण इथं आलोत ह्याचा फायदाच झाला. त्यावर ती ते कहते आणि म्हणते, जर आईलाच पाहता येत होतं तर मग आईचा बुडून मृत्यू कसा होऊ शकतो? हे असं झालेलंच नसणार, ह्याचाच अर्थ आई जिवंत आहे, असं ती ठामपणे त्या अवंतिकाला सांगते. आणि त्यानंतर ती म्हणते, पण आता तिला आपण नेमकं शोधणार कुठं? त्यानंतर ती म्हणते, वहिनी तुम्ही आधी ह्याचा एक फोटो काढून घ्या मोबाईलमध्ये. त्यानंतर ती जानकी त्याचा फोटो काढते आणि त्यानंतर इकडे ऐश्वर्या एका अननोन नंबरवरच्या माणसाशी बोलत असते. तो माणूस त्या ऐश्वर्याला म्हणत असतो, जर तुम्हाला प्रॉपर्टीची डील करायची असेल तर तुम्ही त्या लोकेशनवर या. त्यावर ती म्हणते, ठीक आहे, पण मला आधी तुझं नाव तरी सांग आणि पत्ता देखील सांग. त्यावर तो माणूस म्हणतो, त्याची काही गरज नाही आहे. त्यानंतर ती म्हणते, ठीक आहे. तो सांगतो, तुला जर लवकरात लवकर आणि जास्त मोबदला हवा असेल तर तू ह्या नंबरवर नंतर कॉल कर. त्यानंतर ती म्हणते, ठीक आहे. आणि त्यावर ती फोन ठेवल्यावर स्वतःच्या मनाशीच असं म्हणते, आता हा ऋषिकेशचा आणि सर्वांचा प्लॅन तर नसेल मला फसवण्यासाठी, कारण आता तो ज्या प्रकारे मला धमक्या देत आहे आणि एकंदरीत जानकीचंही जे वागणं आहे त्यावर मला असंच वाटतं की ते नक्कीच माझ्या विरोधामध्ये काही ना काही कट रचत आहेत. मला असं वाटतं की नक्कीच हा त्या ऋषिकेशचाच माणूस असेल, असं ती स्वतःच्या मनाशीच विचार करत असते. आणि त्यानंतर इकडे तो ऋषिकेश त्यांच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो जानकीला सापडत असतो, पण त्याला जानकी मात्र कुठेही दिसत नाही. त्यानंतर तो म्हणतो, जे आता ही कुठे गेली असेल. त्यानंतर तो त्या जानकीला कॉल करतो तर जानकीचा फोन तिथेच त्याच्या जवळच वाजतो, कारण जानकी ही तिथे आलेली असते. आणि त्यानंतर तो तिला विचारतो, काय ग, तू कुठे गेली होतीस? तर जानकी
जानकी काहीही न सांगता त्याला हक करते, मिठी मारते. त्यावर तो म्हणतो, अगं काय झालं, तू एवढी खुश का आहेस? त्यावर गणपती बाप्पा निराशेच्या अंधारामध्ये सुद्धा आशेचा उजेड किरण दाखवतात. अगदी तसंच काहीसं झालेलं आहे, ती असं त्या ऋषिकेशला सांगते. त्यावर ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी ते सर्व ठीक आहे, पण नेमकं झालं तरी काय आहे हे मला तू जरा स्पष्ट सांगशील का, असं तिला विचारतो. त्यानंतर जानकी त्याला सर्व काही सांगते. ती म्हणते, आम्ही दोघीजणी अवंतिका आणि मी माझ्या आईच्या घरी गेलेलो होतो. त्यावेळेस मला तिथे आईचं जलतरण स्पर्धेत सर्टिफिकेट सापडलं. आता आपल्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला आहे, ती असं त्या ऋषिकेशला सांगते. ती असं देखील म्हणते, माझी आई जिवंत आहे ऋषिकेश. त्यावर ऋषिकेश तिला म्हणतो, अगं बाप्पाने आपल्याला आशेचा कंदील दाखवला आहे खरा, पण तो खरा की खोटा हे आपल्याला कसं कळणार आणि आपण त्याच्यापर्यंत कसं पोहोचणार? त्यावर ती म्हणते, हे देखील बाप्पाच आपल्याला सांगेन, असं ऋषिकेशला म्हणते. आणि त्यानंतर त्या ऋषिकेशला ती देवघराकडे घेऊन जाते. त्यानंतर ती गणपती बाप्पाची प्रार्थना करते आणि दोघेजणही गणपतीला प्रार्थना करून त्याचं दर्शन घेतात. त्यावर ती म्हणते, बाप्पा आता तूच आम्हाला काहीतरी मार्ग दाखव. आणि त्यानंतर इकडे ती लताबाई जानकीचाच विचार करत असते. त्यानंतर ती ऐश्वर्या देखील स्वतःच्या मनाशीच असं म्हणत असते, आता जरी मला त्या माणसाला भेटायचं म्हटलं तरी खूप छाती राहून चालणार आहे, कारण उगाचच काही आता हातातोंडाशी आलेला घास एका चुकीमुळे असा हातात न जायला नको, कारण मला माहीत आहे हा ऋषिकेशचा प्लॅन देखील असू शकतो, असं ती स्वतःच्या मनाशीच सांगत असते. आणि त्यानंतर इकडे ती लताबाई म्हणते, आता बास, मी माझ्या लेकीकडे जाणार आणि तिला सांगणार मी जिवंत आहे. त्यानंतर ती तोंडावर पदर घेऊन मंदिरामध्ये जाते, ज्या मंदिरामध्ये जानकी देखील आलेली असते आणि तिथेच ऐश्वर्याही असते. ऐश्वर्याही आलेली असते. तिथे ती बाई तोंडावर पदर घेते आणि तिथे खिळा असतो. त्या खिळ्याने स्वतःच्या अंगठ्याला इजा करून स्वतःच्या रक्ताने असं लिहिते की आई जिवंत आहे. त्यानंतर आरती होते आणि ते तिथे त्या लताबाईने लिहिलेलं ती जानकी बघते. त्यानंतर तिचा तर विश्वासच पटतो की माझी आई नक्कीच या जगामध्ये आहे, ती इथेच या एरियामध्येच कुठेतरी असणार आहे, अशी तिची खात्री पटते. त्यानंतर ती जानकी तिला शोधायला लागते. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.